हेलो एंड वेलकम टू एस्ट्रोनॉमिक्स। एस्ट्रोनॉमिक्स के फोर्थ एपिसोड में आप सबका स्वागत है। पहले 3 एपिसोड की तरह आज के एपिसोड में भी एक या दो कविताएं जो सतीश जी ने उनके उम्र के 17 या 18 साल की उम्र में उन्होंने जो लिखी थी वो मैं आपके सामने पेश करने जा रहा हूँ। इस एक कविता का नाम है जीवन खेल, जो मराठी में लिखा हुआ है, और उसका मतलब यह है कि लाइफ एज ए गेम, और कि ये जीवन एक खेल है कुछ इसमें, और उसी खेल में ये खेल ऐसा उन्होंने रचा है अपनी कविता में कि इस खेल में वो उस ईश्वर की खोज में है। और दूसरी कविता जो जिसका नाम है ध्रुव नारायण, उसमें ये व्यथा प्रकट की है सतीश जी ने उस वक्त उनके उम्र के 17-18 साल के इसमें, जिसमें वो कहते हैं कि जैसे ये कई बाबा लोग पूजा पाठ या भगवान के इसमें छोड़ के अपने आप को भगवान करके प्रतीत करते हैं, तो उसकी जो उनके दिल में एक घृणा तो नहीं कह सकता हूँ, लेकिन जो व्यथा है वो प्रकट करने की कोशिश करें। तो आइए, पहली कविता जिसका शीर्षक है जीवन खेल, मराठी में है तो मराठी में ही पढ़ूंगा। ये कविता सतीश जी ने 11 दिसंबर 1969 में लिखी थी। सतीश जी का जन्म जो है 1951 में हुआ था। तो आइए सुनिए इस कविता को मराठी में। जीवन खेळ, लहानपणी खेळलेलेच खेळ पुन्हा मोठेपणी खेळत आहे। जुनेच खेळ नव्या दमाने, नव्या मनाने, नव्या गड्यांशी त्याच कुतूहलाने खेळत आहे। लहानपणी पळत असे खेळगड्यांमागे, आता पळत आहे अप्राप्य अज्ञातामागे। चपळ खेळगड्यांसारखी ही वस्तू नेहमी माझ्या पुढेच पळते। प्रयत्नाने थकून थांबलो म्हणजे लहान मुलांसारखी दुरूनच डिवचते, स्वतः मागे लागायला उद्युक्त करते। जुन्या अनुभवांचे गाठोडे असूनही न मिळणाऱ्या या अज्ञातामागे मी वेड्यासारखा पळत आहे। थकलो म्हणजे पुन्हा थांबतो, डिवचला गेलो की पुन्हा पळतो। न संपणाऱ्या खेळात सामील होऊन जीवनभर पळापळी खेळत आहे। पूर्वी ज्याला पळापळी म्हणे त्यालाच जीवन म्हणत आहे, पण तोच खेळ खेळत आहे। लहानपणी खेळत असे मी लपंडाव, दुसऱ्या नावाने खेळत आहे आज तोची डाव। लपणाऱ्याला शोधत होतो बाल्यावस्थेत, जेव्हा लपणारा आपल्यातलाच होता। पण आज शोधत आहे त्याला ज्याला कधी पाहिलेच नाही, पाहिले असेल तर आठवत नाही। हातात काठी नसलेल्या आंधळ्यासारखा चाचपडत त्याला सगळीकडे शोधत शोधत फिरत आहे। बालपणीच्या खेळात लपलेला सोबती लपल्या जागेतून आवाज देई। आजच्या खेळातला अज्ञात गडी चराचर सृष्टीतून हालचाल आपली दाखवून साद घालत आहे। दिसत असूनही दिसत नाही, सगळीकडे असूनही कुठेच नाही असा आभास होत आहे। मी पुन्हा पुन्हा त्याला शोधतो, तो तितकाच दूर जातो। अगम्य स्थानी स्थायी होऊन गम्य लीला दाखवत आहे। सर्व दिसत असूनही काहीच न दिसल्यासारखा मी त्याला शोधत आहे। क्षणभर जवळ असल्याचा भास होतो, पण लवकरच तो आभास ठरतो। वाटते चर्म चक्षूंच्या कक्षेबाहेर कुठेतरी असावे त्याचे अस्तित्व। जिज्ञासा पुरी होत नाही, खेळ अपुरा सोडवत नाही। माझ्या मनाची तगमग पाहून बसला असेल तो गंमत बघत,
माझ्या बालपणाच्या सोबत्यासारखा यशस्वी बालपणी झालो जरी, वाटते येथे अपयश नक्की. अशा वेळी कोणी यती नारायण नाव धारण करी, होऊन आत्मज्योतींचा दिवा मनचक्षुंची उघडवी झापडे. उघडवी मनाची बंद कवाडे, आत्मज्योतीचे पडताच कवडसे. प्रसन्न आत्मा राम हसताना दिसे. शोधित होतो आजवर ज्याला, तो स्वतः जवळच मिळाला. लपंडावाचा हा खेळ खेळताना जरी, आदळलो आपटलो ठेचाळलो. खेळाच्या वाटा चुकून त्रिभुवन फिरलो, तरी खेळाच्या शेवटी विसावलो. सुखाने समाधानाने शांतीने, तृप्त होऊन अप्राप्य आनंदाने. खडतर हा प्रवास करुनी, वारीला येणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे. दूसरी कविता जो उन्होंने लिखी है, जिसका नाम है ध्रुव नारायण. बागेत फुलली फुले तयापरी, बागेत फुलती फुले तयापरी. जगी भेटती संत नाना प्रकारी. विविध परिमळे विविध रंगे, भरुनी जमविती जनास संगे. रिक्त हस्ते दाविती भस्मादी द्रव्य, जाणती ना परी प्रभू तेज दिव्य. दारिद्र्यास लाथाडितो सत्यसाई, धनिक जमवून करे कमाई. महंत भटकुनी शोधती भक्ता, महंत भटकुनी शोधती भक्ता. मधुमाशी जणू फुला मधुयुक्ता. जनहिताची जनहित धर्माची करून होळी, जनहित धर्माची करून होळी. स्वहिताची भाजती त्यावर पोळी. जनास जमविनी कोणी सांगती, अल्पकृत्यांचा कल्पित हकीकती. स्वमनाचा अहोरात्र नाही ठाया, धन्वंतरी म्हणोनी करीतो दावा. नदीच्या ऋषींच्या मुळा कुळावत, खूळ सोवळ्यांचे नसे सुखावत. असुनी असेही विज्ञानानी त्यागती, सोवळ्यासाठी माणुसक पुरती. सोवळ्यासाठी माणुसकी पुरती. जगात अनुभव ऐसे घेऊन, जगात अनुभव ऐसे घेऊन. जीवन मार्गी भितरते मनमन. मार्गदीप म्हणूनी ज्यास लक्षितो, खद्योत ठरता अपूर्णांक होतो. काळोख्या रात्रीतली काळोख्या रात्रीतील ध्रुवासारखा, काळोख्या रात्रीतील ध्रुवासारखा. अज्ञानाच्या काळोखी जगाचा सखा. नारायण कृपे सवे होय सुख, नारायण कृपे सवे होय सुख. सुप्त आत्मशक्तीस होऊन सन्मुख. आज का एपिसोड यहीं समाप्त कर रहा हूँ. अगले एपिसोड में फिर से मिलेंगे आपका सभी को. तब तक के लिए शुक्रिया, धन्यवाद. आपले आभार आहेत. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्याला काही कविता आवडल्या असतील आणि आपल्याला काही मनोगत त्यामधील आपले काही माझ्याशी शेअर करणार असाल तर कॉमेंटमध्ये आपले कॉमेंट द्या. मला फार आवडेल आणि सगळ्यांना आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.